Hello guys, welcome back to the class of Organic and Inorganic Chemistry course CH302 SYBSC. So it's our last lecture today, last video on unit 3rd, and our whole syllabus will be completed with this video. So let's begin. Today we will learn a new concept of hard and soft acids and bases. So Lewis acids and bases are classified as hard and soft acids. We have learned already that what is Lewis acid, right? Lewis acid is an acid which accepts electron, right? Which accept lone pair of electron, while Lewis base donates lone pair of electron. So these Lewis acid and bases are classified as hard and soft acids and bases by R.G. Pearson. So let's see how they have classified this. Hard acids. Hard acids are those species having strong tendency to accept electrons and form ionic bond with the base. Hard acid is the one which is having a higher, or I can say that it is having stronger tendency to accept electron. हार्ड ॲसिड कडे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची जी क्षमता असते ती खूप जास्त असते, ठीक आहे. आणि ते काय फॉर्म करतात, ते आयोनिक बॉन्ड फॉर्म करतात बेस सोबत. दीज आर फ्यू प्रॉपर्टीज ऑफ हार्ड ॲसिड. आता ह्या प्रॉपर्टीज मी सांगते, पण एका हार्ड ॲसिडमध्ये हे सगळ्या प्रॉपर्टीज असतील असं नाही आहे. काही हार्ड ॲसिड्स हे 2 प्रॉपर्टीज दाखवतील, बाकी हे 2 दाखवतील, असं आहे, ठीक आहे. सो all these are properties which are generally shown by hard acids. So hard acids, in hard acids the acceptor atom should have small size. acceptor atom जो असेल हार्ड ॲसिड मधला तो काय असेल, स्मॉल साईज मध्ये असेल, ठीक आहे. साईज त्याची कशी असेल, स्मॉल असेल. देन त्याची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल हाय असेल. देन त्याची जी पोलरायझिबिलिटी असेल ती लो असेल. डू यू ऑल नो व्हॉट इज पोलरायझिबिलिटी? पोलरायझिबिलिटी म्हणजे काय आहे, सपोज एखादा मेटल आयन घेतला, हां, सपोज सोडियम घेतला. सोडियमला जेव्हा मी इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवेल, बरोबर, इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर सोडियमचे जे आउटर इलेक्ट्रॉन्स असतील ना, आउटर इलेक्ट्रॉन्स, बॅलन्स इलेक्ट्रॉन ज्याला आपण म्हणतो, ते इलेक्ट्रॉन जितक्या इझिली तो लूज करतो, म्हणजे ते इलेक्ट्रॉन लूज करण्याची जी पॉवर असते त्याला आपण पोलरायझेबिलिटी म्हणतो. सो लो पोलरायझेबिलिटी म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करणार नाही. ओके. नोबेल गॅस कॉन्फिगरेशन, त्यांचं जनरली ते काय असतील, फुलफिल्ड असतील ऑर्बिटल, ठीक आहे. देन हाय पॉझिटिव्ह चार्ज, त्यांच्यावरती चार्ज काय असेल, हायली पॉझिटिव्ह चार्ज. आता तुम्हाला इथे कन्फ्युजन क्रिएट होईल की इथे आपण सेकंड पॉईंट काय बघितला, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. निगेटिव्हिटी काय म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय असली पाहिजे. आणि इथे आपण म्हणतोय की हाय पॉझिटिव्ह चार्ज. दोघं अपोजिट वाटतंय, बरोबर, कारण जनरली एक तर पॉझिटिव्ह चार्ज असू शकतो, एक तर निगेटिव्ह चार्ज. आणि हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हटली म्हणजे काय, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची जी कॅपॅसिटी असेल ती जास्त असेल, बरोबर. ती कधी जास्त असते, जनरली जेव्हा आयनवरती निगेटिव्ह चार्ज असेल. बट इन धिस केस, ह्या हार्ड सॉफ्टच्या केसमध्ये हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इथे कसली म्हटली आहे, आयनची म्हटली, बरोबर, नॉट ऑफ ॲटम. ॲटमची नाही, इथे आयनची म्हटली आहे. सपोज कन्सिडर लिथियम, ठीक आहे. लिथियम जर आपण कन्सिडर केला तर लिथियम आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल, बरोबर. बट जेव्हा आपण लिथियम प्लस कन्सिडर करतो, लिथियम प्लस कन्सिडर केला म्हणजे काय आहे की त्याने एक इलेक्ट्रॉन लूज केलेला आहे, बरोबर. एक इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे तो काय झाला, हायली अनस्टेबल झाला आणि तो ते इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पूर्ण कॅपॅसिटी ठेवेल, बरोबर. त्याच्यामुळे तो काय होऊन जाईल, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह. दॅट्स वाय हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह इट शुड बी. अँड हाय पॉझिटिव्ह चार्ज, जितका पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल त्या मेटल आयनवरती तर तितकं मोर पॉवरने ते इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करेल किंवा अट्रॅक्ट करेल स्वतःकडे. अँड शुड हॅव वॅकंट ऑर्बिटल्स. वॅकंट ऑर्बिटल्स इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करण्यासाठी ऑफकोर्स दे शुड हॅव.
So all these were the properties which should be shown by hard acid. Okay. So let's see now, move on towards the soft acids. Soft acids are those species having weak tendency of accepting electron and form covalent bond with the base. सॉफ्ट ॲसिड मध्ये जे इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्याची जी कपॅसिटी असते ती कंपॅरेटिव्हली कमी असते हार्ड ॲसिडपेक्षा. ठीक आहे. आणि ते जो बॉन्ड फॉर्म करतात ते कोणता असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतात ते बेस सोबत. सो लेट्स सी द प्रॉपर्टीज ऑफ सॉफ्ट ॲसिड नाव. इट शुड बी लार्ज इन साईज. सॉफ्ट ॲसिड हे लार्ज असतात साईजमध्ये. और दे शुड हॅव लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असेल, कमी असेल. दे आर हायली पोलरायझेबल, म्हणजे ते इलेक्ट्रॉन इझिली लूज करतात. ओके. डू नॉट हॅव नोबल गॅस कॉन्फिगरेशन. त्यांच्या जे आउटर ऑर्बिटल्स असतात ते फुलफिल्ड नसते. लो और झिरो ऑक्सिडेशन स्टेट. त्यांचं जे ऑक्सिडेशन स्टेट असेल ते कमी असेल किंवा झिरो असेल डिरेक्टली. सो लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ हार्ड ॲसिड अँड सॉफ्ट ॲसिड्स. लुक एट दिस नाव. हार्ड ॲसिड्स आर H+, Li+, Na+, K+. First row, right? First row, no. First column. Then beryllium, magnesium, calcium, cobalt. Okay. Then this is strontium +2, barium +2, aluminum +3, lanthanum +3, Fe+3, Mn +2, Mn +7, Bf3, BCl3, LCl3. All these are hard acids. As I said, as I have already explained the example of Li+ in term of electronegativity. So all of these are hard acids and these are now soft acids. Now look at this: copper, silver, gold, and this mercurium, platinum, cadmium, tin, and lead. All these are soft acids. Now आता इथे आपल्याला क्वेश्चन येईल, बरोबर. यू कॅन क्वेश्चन की इथे पण एक प्लस चार्ज आहे, इथे पण एक प्लस चार्ज आहे. म्हणजे आपण म्हटलं ना की हार्ड ॲसिड्सवरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त असायला हवा, राईट. आणि काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण जास्ती असेल, बरोबर. सो ह्या दोघांमध्ये नक्की डिफरन्स काय. आता हे काय आहेत, हे सगळे जे आहेत ते काय आहेत, ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे, बरोबर. हे काय, ट्रान्झिशन मेटल्स आहेत. ट्रान्झिशन मेटल जनरली काय असतात ना, लो जे ऑक्सिडेशन स्टेट असते त्यांची, लो ऑक्सिडेशन स्टेटला ते स्टेबल असतात. लो ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, इथे आता कॉपरचे ऑक्सिडेशन स्टेट वगैरे यांच्या सगळ्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय, लो आहे इथे. सो लो ऑक्सिडेशन स्टेटला ते इतके अनस्टेबल होत नाही की त्यांना लगेच इलेक्ट्रॉन ग्रॅब करावा लागेल, बरोबर. त्या कंपॅरिझनमध्ये जे हे हार्ड ॲसिड्स आहेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हे स्टेबल नसतात लो ऑक्सिडेशन स्टेटला. दे आर हायली अनस्टेबल ॲट लो ऑक्सिडेशन स्टेट. त्यामुळे काय होतं, हे क्विकली इलेक्ट्रॉन ग्रॅब करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे हार्ड ॲसिड्स आहेत आणि हे सॉफ्ट ॲसिड्स आहेत. अँड दीज आर द फ्यू एक्झाम्पल्स ऑफ बॉर्डर लाईन ॲसिड्स. म्हणजे हे sometimes these are showing hard acid properties and sometimes they are showing soft acid properties. So these are few examples for borderline acids. Hope you have got the point of hard and soft acid. So let's move towards the bases now. So let's see what is hard base. Hard base is the one in which valence electrons are held much more tightly and hence are not easily donated. हार्ड बेसिसमध्ये काय होतं, जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स हे खूप टाईटली होल्ड केलेले असतात. ठीक आहे, ते खूप टाईटली त्या इलेक्ट्रॉनसोबत बाइंड केलेले असतात आणि ते इझिली डोनेट केले जाऊ शकत नाही. सो दिज आर फ्यू प्रॉपर्टीज विच आर शोन बाय हार्ड बेसिस. सो इट शुड बी स्मॉल इन साइज. Hard base
पण स्मॉल असतो साईजमध्ये, हायली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ठीक आहे, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण हाय असेल, लो पोलरायझेबिलिटी, फिल्ड ऑर्बिटल्स ऑफ हाय एनर्जी इन द वॅलेन्स शेल, त्याचे जे वॅलेन्स शेल असेल ते फुलफिल असेल. आता तुम्ही एक लक्षात घेतलं असेल, आय डोंट नो वेदर यू गॉट इट और नॉट, but the properties of hard acid and hard base are generally same about small size, high electronegativity, low polarizability and filled orbitals. All these are properties also shown by hard acid. So it's not that tough to remember how hard acid, which properties are shown by hard acid and hard base. So, okay. Next, move towards the soft base now. It is the one in which valence electrons are easily distorted or polarized and are easily donated. सॉफ्ट बेसमध्ये जनरली काय होतो, ॲटमचे जे वॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, वॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, बरोबर, आउटर मोस्ट ऑर्बिटल मधले असलेले इलेक्ट्रॉन, ते इलेक्ट्रॉन काय होतात, इझिली डिस्टॉर्टेड होतात, म्हणजे ते इझिली काढले जाऊ शकतात किंवा ते इझिली पोलराइज्ड होतात, बरोबर. सो ते इझिली डोनेट केले जातात. दीज आर फ्यू प्रॉपर्टीज नाव शोन बाय सॉफ्ट बेस. इट इज लार्ज साइज, low electronegativity, high polarizability and high reducing property. ठीक है. So all these are also shown by the soft acid. So properties are almost same. Let's see some examples. आता Lewis base आणि Lewis hard base आणि soft base बघू आपण. इथे NH3, RNH2, N2H4, F minus, O2 minus, R2O हे सगळे काय आहेत, हार्ड बेस आहेत. ओके, ऑल दीज आर हार्ड बेस. Okay, in terms of electronegativity we can say that F minus, of course it is a highly electronegative and that's why it is a hard base now. And NH3, it donates its lone pair, that's why. No, sorry, F minus, no, it is highly electronegative and it doesn't donate its electron. It can't because it is already electron deficient. I'm sorry, I'm making any mistake. Let me check once more. Yeah, these are hard bases and this cannot donate इलेक्ट्रॉन्स. ओके, हे हार्ड बेसेस आहे, हे इलेक्ट्रॉन्स डोनेट नाही करू शकत. आणि हे सॉफ्ट बेसेस आहे, H मायनस, I मायनस, CN मायनस, Br मायनस, ऑल दीज आर सॉफ्ट बेसेस अँड दिस कॅन डोनेट इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन्स डोनेट करू शकतात, ठीक आहे, कारण ते इलेक्ट्रॉन्स इतके टाईटली बाउंड नसतात किंवा ते डिस्टॉर्टेड असतात. दॅट्स वाय दे कॅन डोनेट इलेक्ट्रॉन्स, while these cannot donate electrons because they are very tightly held by the nucleus of the atom. While these are few borderline bases which are showing sometimes hard base properties while sometimes they are acting as a soft base. So this one is pyridine, N2, this is aniline, azide, okay, sulfur trioxide, etc. Pearson's hard and soft acid base concept or HSAB concept or HSAB principle. Now let's see what is this concept and principle. Okay, in order to predict the stability of complex formed between acids and bases, Pearson suggested a simple rule known as Pearson's principle. We all know that when acid reacts with base, it gives a complex or an adduct, right? Addition product मिळतो किंवा आपल्याला complex मिळतो. So generally reaction काय होते ना, हार्ड बेस सोबत बाइंड करेल नेहमी, most of the times hard acid prefer to bind with the hard base while soft acid prefers to bind with soft base. आणि हाच प्रोडक्ट सगळ्यात जास्त स्टेबल असतो, म्हणजे हार्डमध्ये इंटरॅक्शन झाली की जो प्रोडक्ट मिळतो तो कसा असेल, तो स्टेबल असेल. वाईल
हार्ड सॉफ्टमध्ये इंटरॅक्शन झाल्यानंतर जो प्रोडक्ट मिळतो तो इतका स्टेबल नसतो कंपॅरेटिव्हली. So let's see this with examples. Preferential combination of soft and hard. आता इथे आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले बघा. LiI लिथियम आयोडाईड. आता लिथियम आयोडाईडमध्ये जर आपण बघितलं लिथियम काय आहे, लिथियम प्लस Li प्लस काय आहे, Li प्लस इज अ हार्ड ॲसिड राईट, आणि I मायनस इट इज अ सॉफ्ट बेस. I मायनस इज अ सॉफ्ट बेस. हार्ड सॉफ्टमध्ये इंटरॅक्शन आहे. अगेन लेट्स सी हिअर सीसियम प्लस अँड फ्लोरीन मायनस ना. सो इथे सीसियम काय आहे, सॉफ्ट ॲसिड आहे, आणि फ्लोराईड मायनस काय आहे, हार्ड बेस आहे. सो इथे पण सॉफ्ट हार्ड इंटरॅक्शन होते. आणि आताच आपण बघितलं की सॉफ्ट हार्ड इंटरॅक्शन कशी असते, जनरली अनस्टेबल असते. दे कांट गिव्ह स्टेबल प्रोडक्ट. दॅट्स वाय जेव्हा असे प्रोडक्ट असे कॉम्प्लेक्स जेव्हा सोबत येतात एका सोल्युशनमध्ये जर आपण यांना टाकलं तर ते क्विकली रिॲक्ट करतात. ठीक आहे, they quickly shows some reaction and they become like this. LiF, they will show hard interaction and soft interaction, and these complexes will be formed. Now this is the next another example which is almost similar, so you can just go through it. It's very similar. Now look at this another example. Here Ag plus and 2I. Ag plus it is a soft acid, while 2I it is a soft base. So both of them will show reaction and they both will form a stable complex because both are soft, right? One is a soft acid and another one is a soft base. So both of them will react and give a stable complex product. Now look at this Ag plus and 2F. Both are halide, iodine and fluorine, both are halides, but here iodine was a soft base while here fluorine is a hard base. So here there will be a soft and hard interaction which is very unstable and not gonna give a stable product. So both of them will react but give a very unstable complex, that is AgF2 minus. So this was all about the principle of HSAB, hard soft acid base reactions, given by Pearson's. So let's see now theories of hardness and softness. To explain the hardness and softness of acids and bases, there were a few theories were proposed. So let's see these three theories: electronic theory, pi bonding theory and Pizzo's theory. So first is our electronic theory. According to this theory, hard interaction involve ionic bonding and soft interaction involve covalent bonding. जेव्हा हार्ड आणि हार्डमध्ये इंटरॅक्शन होते, म्हणजे हार्ड ॲसिड आणि हार्ड बेसमध्ये इंटरॅक्शन होते, तेव्हा जो प्रोडक्ट मिळतो तो कोणत्या बॉन्ड फॉर्म झाल्याने मिळतो आपल्याला, आयनिक बॉन्ड फॉर्म. ठीक आहे, दोघांमध्ये कोणता बॉन्ड फॉर्म होईल, आयनिक बॉन्ड. व्हाईल when reaction takes place between soft base and soft acid, then the product we will obtain will be a covalent bonding product, covalently bonded product. Okay, म्हणजे जो प्रोडक्ट मिळेल आपल्याला तो कसा असेल, कोवॅलेंटली बॉन्डेड असेल, त्यांच्यामध्ये जो बॉन्ड असेल तो कोवॅलेंट बॉन्ड असेल. If hard soft interaction takes place, the resulting species would be unstable. We know that. So considering hard interactions as ionic and soft interaction as covalent, Mason and co-workers 1967 proposed the following relation. ह्या कन्सेप्टवरती या सायंटिस्टने एक इक्वेशन प्रपोज केलं होतं, बरोबर. PK इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ K इज इक्वल टू AX प्लस BY प्लस C. PK इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ K इज इक्वल टू AX प्लस BY प्लस C. आता इथे K काय आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. कोणत्याही रिॲक्शनचा एक इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो, बरोबर. सो K इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जितका जास्ती असतो तितकी रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शनला जाते, म्हणजे रिॲक्शन कंप्लीट होते. ठीक आहे. सो दिस इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर द डिसोसिएशन ऑफ मेटल लिगँड बॉन्ड. आणि X आणि Y काय आहे, पॅरामीटर्स ऑफ ॲसिड, दॅट इज मेटल आयन्स.
ॲसिडचे पॅरामीटर्स आहे हे काही ॲसिडसाठी, ठीक आहे, मेटल आयनसाठी. आणि ए आणि बी काय आहे, पॅरामीटर्स फॉर द लिगँड्स दॅट इज बेस. लिगँड्सचे पॅरामीटर आहे ए आणि बी. लिगँड्स म्हणजेच बेस आहे, ठीक आहे. सो लेट सी हाऊ इट वर्क्स. C was a constant so that to adjust the pK in such a way that all of them lie on the same scale. C हा कॉन्स्टंट आहे, तो अशा प्रकारे ॲडजस्ट केला जातो की जो पीके मिळेल आपल्याला तो इक्वल म्हणजे सेम लाईनवर मिळेल, बरोबर. इफ द व्हॅल्यू ऑफ y इज लेस दॅन 2.8 देन द ॲसिड इज हार्ड. जेव्हा y ची व्हॅल्यू ही 2.8 पेक्षा कमी असेल तेव्हा ॲसिड काय असेल, हार्ड असेल. किंवा जेव्हा व्हॅल्यू 3.2 पेक्षा जास्त असेल तेव्हा ॲसिड काय असेल, सॉफ्ट असेल. अनदर वे, द व्हॅल्यू ऑफ B एव्हिडेंटली इन्क्रीजेस विथ द सॉफ्टनेस ऑफ बेसिस. आता B काय होता, parameter of base, right? B was a parameter of base and Y was a parameter of acid. So B चं असं बघितलं गेलं एक्सपेरिमेंटली की तो सॉफ्टनेस जेव्हा बेसची वाढेल, when softness of base increases, that time the value of B also increases. So it was concluded that whenever the value is less than 3, the base is hard. जेव्हा व्हॅल्यू लेस दॅन 3 असेल, 3 पेक्षा कमी व्हॅल्यू असेल तेव्हा हा बेस कसा असेल, हार्ड. आणि जेव्हा व्हॅल्यू 5 पेक्षा जास्त असेल तेव्हा बेस असेल सॉफ्ट. सो हे चार्ट देण्यात आलेले. नाउ यू कॅन स्टडी दिस चार्ट. ऑल दीज आर हार्ड ॲसिड्स, यू नो, लिथियम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम अँड कोबाल्ट. हो, ॲक्च्युली दिस इज कार्बोनियम. हां, सो व्हॅल्यू काय आहे इथे बघा, 0.36, 0.70, 1.62, 2.96. सगळे व्हॅल्यूज काय आहे, 2.8 पेक्षा कमी आहे. ओनली दिस व्हॅल्यू लाईज ऑन द व्हॉट वी से इंटरमिडिएट लाईन ना. सो हे व्हॅल्यूज काय आहे, कमी आहे, म्हणजे काय आहे, हे हार्ड ॲसिड. while looking after these examples, tin, copper, lead, mercury and iridium, value of y is more than 3.2. यांची व्हॅल्यू काय आहे, 3.2 पेक्षा जास्त आहे. दॅट मीन्स acid is soft. Now looking after this value of B, for OH minus, NH3 and Cl minus, the values of B are less than 3. So all these are hard base. While looking after this Br minus, I minus and S2O32 minus, value of B that is 5.58, 7.17, 12.4, all these values are more than, that is greater than 5. That's why it is a soft base. So it was proven by the hard soft concept was supported by this theory. Okay, by putting all this value, जेव्हा आपण हे व्हॅल्यूज इथे पुट करतो ना, डी वायच्या जागी वगैरे, तेव्हा आपल्याला कळतं की जनरली रिॲक्शन्स कशा होत आहे, वाय सोबत सॉफ्ट सोबत सॉफ्टची इंट्रॅक्शन होते, हार्ड सोबत हार्डची इंट्रॅक्शन होते. हे सगळं आपल्याला या इलेक्ट्रॉनिक थेरीमधून कळत होतं, ठीक आहे. सो इन ऑल इट सपोर्ट्स HSAB concept. Now our next theory is pi bonding theory. It is given by J. Chat. According to this theory, the soft acids have loosely held outer d orbital electrons, which can form pi bonds by donating to suitable ligands. पाय बॉन्डिंग थेरी जी होती ती जे चॅटने प्रपोज केली होती आणि त्याच्यानुसार असं होतं की सॉफ्ट ॲसिड जे असतात, ठीक आहे, सॉफ्ट ॲसिड आपण बघितले ते काय असतात, हायली पोलरायझेबल, बरोबर. सो हायली पोलरायझेबल असल्यामुळे त्याचे जे आउटर इलेक्ट्रॉन्स असतात ते लूजली हेल्ड असतात, ते आपण रिमूव्ह करू शकतो. सो त्याचे जे आउटर डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स असतात ते काय करतील, पाय बॉन्ड फॉर्म करतील. ते इलेक्ट्रॉन्स ते
लिगँडला शेअर करून, ठीक आहे, लिगँडला देतील आणि मग ते पाय बॉन्ड फॉर्म करतील. सो फॉस्फरस, आर्सेनिक, सल्फर अँड आयोडीन एक्सेट्रा हे काही लिगँड्स आहेत जे असे सॉफ्ट ॲसिडसोबत बॉन्ड फॉर्म करतात. आणि हे काय आहेत आपल्याला माहिती आहे, दीज आर सॉफ्ट बेसेस. दॅट्स वाय इट अगेन शोज दॅट सॉफ्ट इंट्रॅक्शन होते. बरोबर, हे आपल्याला इथून कळतंय. अँड द प्रेझेन्स ऑन द अच्छा हां ओके. ऑल दीज लिगँड्स आर हॅव्हिंग एम्प्टी डी ऑर्बिटल्स. यांच्याकडे काय आहे, एम्प्टी डी ऑर्बिटल आहे. एम्प्टी डी ऑर्बिटल असलं की ते काय, त्यांना सपोर्ट असतो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्यासाठी. ऑफकोर्स एम्प्टी स्पेस असलं की इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करण्यासाठी त्यांना जागा आहे. दॅट्स वाय इट हेल्प्स इन स्ट्रेंथनिंग द पाय बॉन्डिंग. पाय बॉन्डिंग याच्याने जास्त स्ट्रॉंग होईल. दिस theory can be applied to explain the bonding between the soft complexes. Now moving towards our last and third theory, that is Pitzer's theory. It was explaining that London and van der Waals forces, that the forces between the interacting soft groups depend upon the product of the polarizabilities of the interacting group. ओव्हरऑल पिट्झर थेरीमध्ये काय आहे की जेव्हा सॉफ्ट ग्रुप इंटरॅक्ट करतात ना, तर त्यांची जी इंटरॅक्शन असते ती कशावरती डिपेंड करते, दोघं सॉफ्ट ग्रुपची जी पोलरायझिबिलिटी असते त्यांच्या प्रोडक्टवरती. सो ओव्हरऑल द म्हणजे दोघं ग्रुपची पोलरायझिबिलिटी जर वाढत असेल तर सॉफ्ट इंटरॅक्शन कशी वाढेल. ठीक आहे. हेन्स बोथ सॉफ्ट ॲसिड्स अँड सॉफ्ट बेसेस हॅव लार्जर व्हॅल्यूज ऑफ पोलरायझिबिलिटीज. All these theories have been completed now. So let's move toward our next point, that is the application of HSAB principle or concept. HSAB principle has several applications, some of which are discussed below. First is the stability of complexes. The complex is more stable if both acids and bases are hard or both are soft, while the product is less stable when the acid is hard and base is soft, or vice versa. आपण हे याआधी बघितलंय की एखादा कॉम्प्लेक्स स्टेबल असेल जेव्हा त्याचं कंपोनंट्स हार्ड ॲसिड आणि हार्ड बेस असेल. पण जर ते हार्ड ॲसिड आणि हार्ड बेस किंवा सॉफ्ट बेस आणि हार्ड ॲसिडने बनलेले असेल तर ते अनस्टेबल असेल. नाव हे एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलं आहे AgIचं आणि AgFचं. ठीक आहे. सॉफ्ट इंट्रॅक्शन असल्यामुळे जो कॉम्प्लेक्स फॉर्म होईल तो कसा असेल, स्टेबल असेल. आणि इथे सॉफ्ट हार्ड इंट्रॅक्शन असल्यामुळे जो कॉम्प्लेक्स मिळेल तो कसा असेल, अनस्टेबल असेल. सिमिलर काही एक्झाम्पल दिलेले आपल्याला. COF6 3- दॅट इज हार्ड एक्झिस्ट, बट COI6 3- डज नॉट एक्झिस्ट बिकॉज this is hard acid while I is a soft base. That's why it doesn't exist. Another application is predicting feasibility of reactions, whether the reaction is feasible or not. म्हणजे reaction possible आहे किंवा नाही हे आपण predict करू शकतो. The reaction between lithium iodide and cesium fluoride to give lithium fluoride and cesium iodide is an interesting example of preferential combination of soft and hard species. Again आपण हा एक्झाम्पल परत बघितलंय याआधी. तो आता ही रिॲक्शन फॉरवर्ड मूव का करते, कारण इथे काय आहे, अनस्टेबल कॉम्प्लेक्स आहे. हार्ड सॉफ्टमध्ये इंटरॅक्शन होऊन हा कॉम्प्लेक्स फॉर्म झाला आहे, हे अनस्टेबल आहे. Similarly, this is also unstable because it is interaction between soft and hard. So ते क्विकली हे रिॲक्ट होतील आणि आपल्याला प्रोडक्ट असा मिळेल की रिॲक्शन कशात होते, आता इथे हार्ड ॲसिड आणि हार्ड बेसमध्ये आणि इथे पण सॉफ्ट ॲसिड आणि सॉफ्ट बेसमध्ये. दॅट्स वाय दिस प्रोडक्ट इज मोर स्टेबल, हेन्स दिस रिॲक्शन इज पॉसिबल. बरोबर. जर प्रोडक्ट आपल्याला स्टेबल मिळणार असेल तर रिॲक्शन नक्कीच पॉसिबल आहे. पण जर प्रोडक्टच अनस्टेबल मिळेल तर रिॲक्शन इम्पॉसिबल. So here the reaction is feasible.
नेक्स्ट इज द सोल्युबिलिटी ऑफ कंपाऊंड इन गिवन सोल्वंट. एखादा कंपाऊंड किती सोल्युबल आहे त्या सोल्वंटमध्ये हेही आपण त्याचे हार्ड आणि सॉफ्ट प्रॉपर्टीवरती आपण सांगू शकतो. हार्ड सोल्यूट हा हार्ड सोल्युशनमध्ये डिझॉल्व होतो, म्हणजे हार्ड सोल्वंटमध्ये डिझॉल्व होतो, आणि सॉफ्ट सोल्यूट हा नेहमी सॉफ्ट सोल्वंटमध्ये डिझॉल्व होतो. Existence of metallic ores in minerals or minerals. Ores of magnesium, calcium and aluminum are always in the form of their oxide. यांचे ओर्स नेहमी आहे ना ऑक्साईड आणि कार्बोनेट्सच्या फॉर्ममध्ये असतात. कारण हे काय आहे, हार्ड ॲसिड आहे बरोबर, आणि ऑक्साईड आणि कार्बोनेट काय आहे, हार्ड बेस आहे. म्हणजे हार्ड बेस आणि हार्ड ॲसिडमध्ये इंटरॅक्शन होते, म्हणून ते या ओर्समध्ये मिळतात. While ores of copper, silver and mercury are always in the form of sulfides. कॉपर, सिल्वर आणि मर्क्युरीचे ओर्स नेहमी सल्फाईडच्या फॉर्ममध्ये मिळतात बिकॉज ऑफ सॉफ्ट इंटरॅक्शन. Poisoning of metal catalysis. Soft metals like palladium and platinum acts as catalysts, and they are easily poisoned with copper, olefins and phosphorus or arsenic ligands. हे सगळे काय आहे, हे सॉफ्ट बेसिस आहे. कोबाल्ट, ओलेफिन्स अँड फॉस्फरस अँड और आर्सेनिक लिगॅन्ड्स हे काय आहे, सॉफ्ट बेसिस आहे. हां, आणि हे काय आहे, पॅलेडियम मेटल, प्लॅटिनम मेटल हे पण सॉफ्ट ॲसिड आहे बरोबर. हे सॉफ्ट ॲसिड आणि हे सॉफ्ट बेस जेव्हा आपल्याला, म्हणजे आपण जेव्हा एखादं कॅटलिसिस करतोय, सपोज ना हायड्रोजनेशन कॅटलिसिस वगैरे जेव्हा आपण करतो तेव्हा हे मेटल यूज करतो, पॅलेडियम, प्लॅटिनम. हे मेटल जनरली हायली रिॲक्टिव्ह असतात, तर त्यांची रिॲक्शन रेट कमी करण्यासाठी किंवा त्यांना थांबवण्यासाठी आपण काय करतो, हे जे सॉफ्ट बेसिस आहे त्यांचा यूज करतो. ते सॉफ्ट बेसिस त्यांच्यात ॲड केले की ते पॉयझन होऊन जातात आणि त्यांची जी स्पीड ऑफ रिॲक्शन असते ती कमी होऊन जाते, ते स्लो डाऊन होतात. ठीक आहे, म्हणजे त्यांची जी इंटेन्सिटी असते रिॲक्शनची ती कमी होऊन जाते. These ligands absorb strongly on the surface of the metal and block the active site. ते active site जी असतात ती ब्लॉक करून देतात. That's why they are used. Metal catalysis are not affected by the hard base. आणि याच जागी जर आपण हार्ड बेस यूज केला असतं तर त्यांच्यात इंटरॅक्शन झाली नसती आणि ते पॉयझन त्यांनी केलं नसतं. ओके. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन्सची रेट पण आपण या कन्सेप्टवरती सांगू शकतो. The rates of electrophilic and nucleophilic reaction have been found to depend upon the hardness or softness of the acid or base. एखादा ॲसिड किती हार्ड आहे किंवा किती सॉफ्ट आहे याच्यावरती सुद्धा एखादी इलेक्ट्रोफिलिक किंवा न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन डिपेंड करत असते. सो दॅट्स हाऊ रेट आर अफेक्टेड बाय दिस हार्डनेस अँड सॉफ्टनेस ऑफ ॲसिड्स और बेसेस. Symbiosis. Soft ligands have tendency to combine with a center which is already associated with soft ligands, and hard ligands have tendency to get attached to centers that are already associated with hard ligand. एखादा लिगँड जेव्हा कॉम्प्लेक्समध्ये ॲड होणार असेल किंवा असोसिएट करणार असेल तेव्हा कॉम्प्लेक्स जर ऑलरेडी हार्ड लिगँडशी अटॅच असेल ना तर त्या मेटलला तो लवकर अटॅच होईल, हार्ड लिगँड, राईट. पण जर कॉम्प्लेक्स हा सॉफ्ट लिगँडशी अटॅच आहे आणि हार्ड लिगँड जेव्हा अटॅच होणार असेल तर दॅट इज नॉट दॅट इझी. ओके, आता इथे एक्झाम्पल आहे बघा, BF3. एफ काय आहे, हार्ड लिगँड आहे म्हणजे हार्ड बेस आहे एफ. हां, BF3 मध्ये मग एफ हार्ड आहे, हार्ड याच्याशी लवकर रिॲक्ट होईल कारण ऑलरेडी त्याला काय लागलेले आहे, हार्ड लिगँड लागलेले, हार्ड बेस आहे बरोबर. सो दॅट्स वाय दिस रिॲक्शन विल बी फास्टर. सिमिलरली लुक एट दिस BH3. एच काय आता सॉफ्ट बेस आहे आणि इथे आपण काय घेतलं आहे, H- सॉफ्ट आहे बरोबर. मग हा सॉफ्ट बेस लवकर रिॲक्ट होईल बिकॉज बोरॉन इज ऑलरेडी हॅव्हिंग सॉफ्ट बेस ऑन इट. Limitations of HSAB principle or HSAB concept.
Every concept is having its own drawback and limitations. So let's see what are the drawbacks for HSAB concept. It is only approximate qualitative prediction of the relative stability of the adduct and is not a theory or any explanation of the observations. HSAB प्रिन्सिपल हा रिलेटिव्ह स्टेबिलिटी दाखवतो आपल्याला अडक्टचं. ठीक आहे, हे प्रिडिक्शन आहे, एक क्वालिटेटिव्ह प्रिडिक्शन आहे, हे कोणत्याही थेअरी किंवा ऑब्झर्वेशनवरती बेस्ड नाही आहे. ठीक आहे. In order to explain the observed phenomenon, one has to break a compound to acid and base fragments. हे सगळं बघण्यासाठी ना जो कंपाऊंड असतो तो ब्रेक करावा लागेल. जर एक्सपेरिमेंटली आपल्याला हे सगळं बघायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे, तर आपल्याला जो कंपाऊंड असेल तो ब्रेक करावा लागेल ॲसिड आणि बेस फ्रॅगमेंट्समध्ये. आणि हे फ्रॅगमेंटेशन करणं ॲसिड प्रॉपर ॲसिड आणि बेस याच्यात ते इट इज अ टफ टास्क. ओके, लेट्स सी हियर. ह्या ब्रेकिंगमध्ये बघा आता इथे the break 1 for the esterification reaction explains the observed behavior. ह्या ब्रेकिंग मध्ये काय आहे, इट इज व्हेरी हार्ड टू डू, इट इज नॉट पॉसिबल. ओके, आणि ह्या ब्रेकमध्ये ब्रेक 2 कॅन नॉट बी इग्नोर्ड अँड शुड टेकन इन टू कन्सिडरेशन. हे ब्रेकिंग पॉसिबल आहे. ठीक आहे ना, ॲसिड H मायनस ॲसिड काय देईल, प्रोटॉन देईल वगैरे, हे सगळं पॉसिबल आहे. सो दिस कॅन बी कन्सिडरेबल. In this concept, it is assumed that hard-soft factors do not depend upon the acidic and or basic character of compounds, and therefore they work independently. Hard आणि soft हे डिपेंड करत नाही, म्हणजे हे आपण सांगू शकत नाही की जर HCl स्ट्रॉंग ॲसिड आहे तर तो हार्ड आहे की सॉफ्ट ॲक्ट करेल. हे इट इज व्हेरी इंडिपेंडंट थिंग. म्हणजे हार्डनेस आणि सॉफ्टनेस ही ॲसिडच्या स्ट्रेंथवरती डिपेंड करत नाही. However, many examples are known which shows interdependence of these two concepts. म्हणजे एकमेकांशी रिलेटेड असे बहुतेक एक्झाम्पल बघितले गेले आहे, बट नॉट ऑलवेज. दे कॅनॉट interdependent on each other every time. Due to soft interactions, it is expected that the following reaction should proceed. CH3 plus आणि H minus मधले सॉफ्ट इंटरॅक्शन आहे. दिस इज सॉफ्ट ॲसिड, दिस इज सॉफ्ट बेस. यांच्यातले इंटरॅक्शन बघितलं आपल्याला सॉफ्ट आहे, तर आपल्याला काय वाटतं की बुवा रिॲक्शन फास्ट जाईल, बरोबर. बट याच्यात होतं असं की जो CH3 प्लस आहे हा मोर स्टेबल आहे दॅन H प्लस. H प्लस इज हायली रिॲक्टिव्ह, व्हेरी हायली रिॲक्टिव्ह. हा हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळे ही रिॲक्शन कधीच अशी प्रोडक्ट देणार नाही, म्हणजे ही रिॲक्शन फॉरवर्ड जाणारच नाही. इट इज हायली अनफेवरेबल रिॲक्शन. Many reactions takes place which involve hard-soft combination. असे काही एक्झाम्पल्स आहेत की जिथे हार्ड सॉफ्ट कॉम्बिनेशन आहेत बट स्टिल द प्रोडक्ट वी आर गेटिंग इज स्टेबल. Now look at this, SO3 minus, it is a soft base, and here HF. So overall the reaction taking place is HSO3 minus plus F minus. The product we are getting is a hard base. So still the reaction is working, right? It is a forward reaction. Here soft base SO3 minus replaces hard base F minus. F minus काय येते, हार्ड बेस आहे, बरोबर. सॉफ्ट बेसने काय केलंय, हार्ड बेसला रिप्लेस केलंय, कंबाईन विथ हार्ड ॲसिड H प्लस. H प्लस काय आहे, हार्ड ॲसिड आहे. हार्ड ॲसिड सोबत काय झालं इथे, सॉफ्ट बेस रिॲक्ट झालाय, आणि जो हा आयन निघतोय F मायनस तो पण काय आहे, हार्ड बेस आहे. बट स्टील द रिॲक्शन वर्क्स. ही रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शनला जाते आणि कम्प्लीट होते. इट इज अ स्टेबल प्रॉडक्ट. सो दॅट्स इट. इथे आपला लास्ट चॅप्टर जे होतं इथे संपतंय. इनऑर्गॅनिकचा पार्ट होता हा लास्ट चॅप्टर. इट इज क्वाईट ट्रिकी टॉपिक. आय मीन थोडं किचकट वाटतं आपल्याला, बट इट इज व्हेरी इझी. वन्स आपल्याला सगळे जर कन्सेप्ट कळून गेले ना, सगळे कन्सेप्ट जर एकदा लक्षात आले तर इट इज व्हेरी इझी. सो आय होप ऑल ऑफ यू आर गोइंग टू डू इट प्रॉपरली, अंडरस्टँड प्रॉपरली. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक यू.